हाय नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते. नवीन म्हणजे तशी जुनीच आहे. ही आहे कारल्याची रेसिपी. हे बघा मी काय काय केले ते दाखवते. हे कारल्याचे तुकडे करून घेतले छोटे छोटे. आणि आता हे मी उकडवून घेणार आहे कारले थोडंसं मीठ घालून. आणि कारल्यासाठी हे मी भरून कारले करणार आहे असे फ्राय. त्यासाठी मी काय काय घेतले दाखवते. हा शेंगदाण्याचा कूट आहे. आणि हे जे घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये ना सुकं खोबरं आणि तीळ हे दोन्ही भाजून घेतले तेलात. आणि हे तेलातच वाटलेलं वाटण आहे. हे तर मी थोडी जिरी घेतले, चिरलेला लसूण, हा गोडा मसाला आहे, हे लाल तिखट, हा गरम मसाला आहे, हळद आणि कोथिंबीर. आता रेसिपीला मी सुरुवात करते. आधी ह्याच्यामध्ये जे कारल्याचे मी तुकडे घेतले करून त्यात पाणी घातले. थोडंसं मीठ घालते याच्यात. थोडंसं मीठ घालून घेते याच्यात. गॅस लावून घेते. हे एक 5 मिनिटं कारले आपण फक्त वाफेवर उकडवून घ्यायचे असे उकळत्या पाण्यात. आणि त्याच्यानंतर पुढे मी सांगते हे काय करणार त्याचं. जेव्हा उकळायला लागले जातात कारले ते उकडून झालेले. आपण आता गॅस बंद करून कारले स्वच्छ धुवून पिळून घ्यायचे आपण पाण्यातून. त्या कारले उकडून झाल्यात आणि हे असे ना पाण्यातून मी हे स्वच्छ असे पाणी घेतले बदलून. गरम पाणी ओतून दिले आणि थंड पाणी घातले याच्यात. हे असे पिळून घ्यायचे कारले. आणि शिजलेत त्यामुळे हळू असे आपण थोडीशी प्रेस केली की असे पाणी निघून जाते ह्यातलं. हे सगळे कारले मी पिळून घेतल्यात. आणि हे ते रेसिपीसाठी मी हे पांढरे कारले वापरल्यात. तुम्ही हिरवी वापरली तरी चालतील. आता मी हे सर्व मसाले आहेत ना ते सगळे मिक्स करून घेणार आहे एकत्र. ह्याच्यात स्टफिंग करून घ्यायचं, भरून घ्यायचं आपल्याला ह्याच्यात. आता ह्याच्यात पहिलं मी मीठ घालून घेते मसाल्यामध्ये. इथं थोडं 1 चमचा मीठ टाकून घेतले मी. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेते. आणि हे जे खोबऱ्याचं वाटण होतं ते घालून घेते मी ह्याच्यात. हे मसाले मी टाकून घेतलेले ह्याच्यात. तर ह्यातच चांगलं मिक्स करून घेते. हा सर्व मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये भरून दाखवते. आणि कारल्याचे फोडी ह्याला चिरा मारून घेतला होता ह्याच्यात भरून घ्यायचं आहे. असं भरून घ्यायचा मसाला. बघा मी सगळे कारले भरून घेतले. मसाला भरला याच्यामध्ये. आता इथे कढई ठेवले गरम होण्यासाठी. तर कढईमध्ये थोडं तेल घालते मी. कढई गरम करायला ठेवले त्यात तेल घालून घेते.
कढईमध्ये मी तेल घालून घेतले. माझ्या छोट्या पळ्या आहेत म्हणून मी 2 घातलेले आहेत. तुमची मोठी पळी असेल तर तुम्ही मी 4 घातलेले आहेत. तुमची मोठी असेल पळी तर तुम्ही 2च घाला. कारण नंतर हे ते आपण कारलं तळलं ना की हळूहळू त्याला तेल सुटायला लागतं. त्याच्यामुळे आपण आधीच कमी थोडं तेल घालायचं. तेल गरम झाले. त्यामध्ये मी थोडासा लसूण आणि जिरी घेतली होती. आधी जिरी घालून घेतली याच्यात. आणि लसूण जो थोडा घेतलाय तो पण टाकून घेऊया त्याच्यात. आता हे सर्व कारली मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तेलात. आता कारलेला हलवायचं नाही 5 मिनिटं, कारण खालून कारली पूर्ण अशी तेलामध्ये तळून थोडीशी अशी कडक झाली ना की मगच दुसऱ्या साईडने आपण परतून घ्यायची. कारले आपण फ्राय करायला ठेवलेत, पण गॅसची फ्लेम आहे ना ती फक्त आपण मध्यम आचेवरच ठेवायचं आहे. जास्त मोठं करायचं नाही गॅस. त्याच्याने काय होतं की कारल्यातला मसाला आहे तो करपतो. आपल्याला फक्त असे फ्राय करायचे, कुरकुरीत कारले करायचे. आपल्याला फक्त वरून खालून दोन्ही बाजूने चांगले परतवून घ्यायचे. मोठा जरी गॅस ठेवला तर मग ते करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण मध्यम गॅसवरतीच कारले परतून घ्यायचे. एक साईडने कारले चांगले शेकलेले आहेत, दुसऱ्या बाजूने आता परतून घ्यायचे. कारले परत झालेत हे बघा. एक 5 मिनिटं अजून कारले परतवून द्यायचे. कारले फ्राय करून झालेत. मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते. आता फ्राय झालेले आहे. गॅस बंद करून मी येते आणि डिशमध्ये काढून दाखवते. नीट घ्यायचं. आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. म्हणजे कारले फ्राय करून झालेले आहे. हे बघा कसे दिसतात. जसे दिसतात तसे खायला पण खूप छान लागतात. खूप छान होते ही रेसिपी. तुम्ही करून बघा आणि मला सांगा कशी झाले ते. अजिबात कारलं कडू लागणार नाही. एवढी छान रेसिपी होते. माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा अशी कारल्याची भाजी आणि खाऊन पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ती. तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल ही कारल्याची कशी झाली ती सांगा मला नक्की कमेंटमध्ये. तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल कारल्याची तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. बाय.